की ज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपले सद्गुरू आठवतात तो गुरुभक्त. हा, तो देवभक्तापेक्षा श्रेष्ठ असतो गुरुभक्त. आमच्या रामानंद महाराजांच्या मुखातून दिवसातून 4 वेळा ते शब्द यायचे. काय आमच्या महाराजांचं गोंदवल्याचं वर्णन सांगावं, काय महाराजांचं नामस्मरण सांगावं, काय गोंदवल्याचं अन्नदान सांगावं, काय महाराजांचे अनुभव सांगावे. रामानंद महाराजांनी रोजच्या रोज येणाऱ्या अनुग्रहितच होता असं नाही, पण जो रामाला मानणारा आहे असा जो जो जीव येईल त्याला प्रत्येकाला ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन सांगायचं साहजिक आहे. एक दिवशी बाबा शास्त्री म्हणले, महाराज तुमच्या श्रीमुखातून त्या ब्रह्मचैतन्य महाराजाचं नाव आम्ही ऐकतो. म्हणाले, तुम्ही वर्णन ऐकवता, एकदा आम्हाला त्यांच्या पायावर नेऊन घाला. हेच तर अपेक्षा आहे रामानंदाला, की माझ्या गुरुची ओढ लागली पाहिजे. अहो काय सांगावं रामानंद महाराजाचं मोठेपण. आपला देह गुरुच्या चरणावर अर्पण केला की त्यानिमित्ताने माझे शिष्य असू दे का माझ्या प्रल्हादाचे शिष्य असू द्या, गोंदवल्यापर्यंत जात राहिले पाहिजे. केवढा त्याग आहे. खरं सांगतो, रामानंद महाराजांनी इकडे तिकडे कुठं देह ठेवला असता ना, मंदिर त्यापेक्षा जास्त मोठं झालं असतं. आज आमचं गोंदवल्यात महाराजांचं समाधी मंदिर पाहिलं तर, पण त्यांना त्याच्यात समाधान होतं. त्यांनी देहात असताना महाराजांना विनंती केली होती की धन्य तेची भूमी लागो ते चरण, धन्य तेची भूमी लागो ते चरण. धन्य ते मरण तये ठाई, धन्य ते मरण तये ठाई, तये ठाई, धन्य तेची भूमी लागो ते चरण. धन्य तेची भूमी लागो ते चरण, लागो ते चरण, लागो ते चरण. अशा त्या सगळ्या साखर खेरड्यातल्या आणि रामानंद महाराजांचा परिचय झालेतल्या शेळगावापर्यंतच्या लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज आम्हाला गोंदवल्याचं महाराजांचं दर्शन घडवा. आनंद वाटला. काही काही लोक जे स्वयंभू महाराज बनण्याचा प्रयत्न करतात, स्वयंभू, बरं, त्यांना आपल्या गुरुची काही महती वाटत नसते. पहा, आणि रामानंद महाराज आमचे प्रल्हाद महाराज असे होते, चला गोंदवल्याला एकदा तरी जाऊन आलं पाहिजे. याला खरा गुरुभक्त म्हणतात. मी माझ्यापेक्षा माझ्या सद्गुरूला मोठं करावं, आपोआपच मी मोठा होतो. पण सद्गुरूला कमी करून मी मोठा होण्याचा प्रयत्न केला होता, गोटा होतो. गोटा मोठा नाही होत, गोटा. किती पाणी घाला तसाच्या तसा. चला आपण जाऊ गोंदवल्याला. ठरलं की यावर्षी गुरुपौर्णिमा गोंदवल्यात करायची. बाबा शास्त्री, अण्णा शास्त्री, सगळं काळं घराणं. आमचे प्रल्हाद महाराज लहान होते, 10 वर्षाचे, त्यांनाही बरोबर घेतलं. सगळे काही गावातले काही अनेक लोक होते जे महाराजांना मानणार होते. चला पाहू तर खरी रामानंद महाराज एवढं ज्यांचं वर्णन करता एकदा डोळे भरून पाहू. काही लोकांना कुतूहल होतं, कोणाच्या मनामध्ये श्रद्धा होती, तर कोणाला वाटायचं की रामानंद महाराज ते खरं आहेत का नाही तरी पाहू. आर्तो जिज्ञासो अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ, भक्तांचे प्रकार काल पाहिले आपण. गुरुपौर्णिमेला जायचं म्हणून ठरलं आणि निघाले. बैलगाडीचा प्रवास. हातात चिपुळ्या, गळ्यात विणा, राम नाम मुख गावूया, गोंदवल्यासी जाऊया. हातात चिपुळ्या, गळ्यात विणा, राम नाम मुख गावूया, गोंदवल्यासी जाऊया. बोला, हातात चिपुळ्या, गोंदवल्यासी जाऊया. हातात चिपुळ्या, गळ्यात विणा, राम नाम मुख गावूया, गोंदवल्यासी जाऊया.
गोंदवल्यासी जाऊया गोंदवल्या. महाराज दर कोसवर मुक्काम करीत करीत साखर खेळवून निघाल्यावर जालन्याला आले. मला सांगावं वाटतं, लिहिणाऱ्याला लिहो करणं लिहो. का आनंद सागर आहे तिथे. का गणेश मग आनंद सागरावर ओलांडून जातील का रामानंद महाराज पुढे? सासरे नंतर झाले, सासऱ्याची किंमत असते मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त. पण आनंद सागर म्हणजे काय आहे? आमच्या रामानंदाचा जीव की प्राण आहे. अहो काय सांगावं, किती काव्य केलं कोणी? रामानंद महाराजांनी. आनंदाचा सागर नयनी पहारे गड्या, आनंदाचा सागर नयनी पहारे. काव्य कोणी केलं? रामानंद महाराजांनी. नाव कोणाचं घातलं? आनंद सागराने. मी काय करतो? मी काव्य नंदू काव्य करतो आणि मी त्याचं माझं नाव लिहितो. मी माझं सांगतो तुम्हाला. आता ते समोर बसले म्हणून सांगतो हे नंदू भाऊनं केले म्हणून. बाहेर मी असंच सांगतो, खरं सांगतो. आमचं रामानंद महाराज काय सांगावं, इतके या संतांचे गुण इतके आहेत की ते आम्हाला क्षणोक्षणी उपयोगी येणार आहेत. फक्त त्या दृष्टीनं त्या चरित्राकडे त्यांच्या त्या जीवनाच्या प्रत्येक हालचालीकडे पाहिलं पाहिजे. तर आम्हाला समजतं की संतांचं जीवन आम्हाला सुधारण्यासाठी आहे, बस दुसरं काहीच नाही. नामस्मरण करीत करीत सगळी निघली. महाराजांचा नियम होता, नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. रामानंद महाराज सांगायचे, अरे चला आता हातामध्ये माळ यावर का, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्या. राम जीविचा विसावा, राम जीविचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा. रामनामस्मरण करीत करीत जालन्याला आले. जालन्यावरून पुढे महाराज फिरत 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 तुळजापूरपर्यंत गेलेले आहेत. कारण आमच्या मुकुंदांनांचं कुलदैवत तुळजापूरची भवानी आहे. कुलदेवतेला टाळून जात नसतात. आता आपल्या कुलदेवता आपल्याकडेच असतात, त्यामुळे आपण काही लक्षातही राहत नाही आपली कुलदेवता काय. काय माहिती आमच्या मोठ्या घरच्या लोकांना माहिती आहे, तुझी कुलदेवता तुझ्या बाजूलाच बसलेली आहे. बावळ्या, तू काय करशील? तुळजापूर पंढरपूर. तुळजापूरला आल्यावर कुलदेवतेची जी आराधना करायला वेदशास्त्र संपन्न मंडळी काय काय केलं सांगायचं काही कारण नाही. शास्त्रीय पद्धतीनं देवीची आराधना केली आणि देवीच्या आराधनेमध्ये गोंधळाला महत्त्वाचं आहे. उदो उदो गर्जोनी, हा उदो उदो गर्जोनी करतो मुद्रा मानाचा, गोंधळी आईचा मी गोंधळी आईचा. तुणतुण हातात, कुलाचार झाला एवढं सांगायचं. गोंधळ कसा करतात हे आपल्या लोकांना सांगायचं काम आहे का? सुंदर भगवतीची सेवा केलेली आहे, आशीर्वाद घेतला. पुढे पंढरपूरला आले. रुक्मिणी पांडुरंगाचं मनापासून पूजन. बाबा शास्त्री बरोबर आहे, ज्यांचं दैवतच आहे वासुदेव. म्हणत नाही जाऊ, अरे काय म्हणतो. रुक्मिणी पांडुरंगाची मनापासून आराधना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन नैवेद्य वैश्वल्य करून होईल ते अन्नदान करून पुढे निघालेले आहेत. आता मात्र 3 दिवसावर गोंदवल्याचा मुक्काम आहे.
आता चालण्याचाही वेग वाढला आहे का? भेटी लागी जीवा लागली से ताकद लावता मस्त असं. भेटी लागी जीवा लागली से पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेट लागी जीवा लागली. लय वाढव. महाराज जसं गोंदवला जवळ आलं तसं महाराजांच्या तोंडूतून एक एक अनुभव ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाबतीतले आणि ते आता सुगुण मूर्ती आपल्याला उद्या पाहायला मिळणार म्हणून जेव्हा गोंदावल्यामध्ये प्रवेश केले. सकाळी सकाळी गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला प्रारंभ झालेला. नवमी ते पौर्णिमा असेल उत्सव 7 दिवसाचा नामस्मरणाचा पहारा. सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली. थोरल्या राम मंदिरामध्ये महाराज बसलेले आहेत. प्रभू श्री रामचंद्रांना सकाळीच महाभिषेक झालेला आहे आणि आता महाराजांच्या पूजेला प्रारंभ करण्यासाठी सगळी मंडळी महाराजांच्या समोर बसलेली असे. ब्रह्मानंद महाराज आहेत, कुर्तकोटी महाराज आहेत, आनंदसागर महाराज पोहोचलेले होते आणि सगळ्यांनी पूजेला प्रारंभ केला. सगळ्यांना आठवण येऊ लागली की पांडुरंग बुवा दरवर्षी बरोबर येतात, आज वेळ का लागला? एवढा मोठा परिवार घेऊन जायचा होता ना. आणि आल्याबरोबर गावाच्या वेशीवरच रामानंद महाराजांनी नमस्कार घातला. थोरल्या राम मंदिरामध्ये आलेले प्रवेश केल्याबरोबर कंठी प्रेम दाटे नयनी नील लोटे. सद्गुरूच्या भेटीमध्ये काय अंतःकरण बनलं पाहिजे माणसाचं, किती हळवं बनलं पाहिजे, किती कोमल बनलं पाहिजे. कंठ गच्च भरून आलेला आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कोणीतरी भक्तांनी पाहिलं पांडुरंग बुवा आले, पांडुरंग बुवा आले. सकाळीच महाराजांनी आठवण काढली ना आज महाराज आले. चला 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 बुवा हाताला धरून नेलं. रामानंद ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुढे गुरु महाराज दिसल्या बरोबर साष्टांगम प्रणिपत्यदम सद्गुरुनाथ महाराज की. अरे वेळ पाहिजे. मला भेट झाली गुरुमाऊलीची, मला भेट झाली काय सांगू कैची पुरे नाही बोली. काय सांगू कैचे पुरे नाही बोली. काय सांगू कैची पुरे नाही. गोंधळून गेलो गोंधळून गेलो काही सुचेना. कंठ सद्गदित शब्द तो फुटेना. कंठ सद्गदित कंठ फुटेना. पदा अश्रुने मी अभिषेक घाली. पदा अश्रुने मी अभिषेक घाली घाली घाली. काय सांगू कैची पुरे नाही बोली. काय सांगू कैची पुरे नाही बोली. काय सांगू कैची पुरे नाही पुरे नाही. सद्गुरुनाथ महाराज की. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. ब्रह्मानंद महाराज, आनंदसागर महाराज आपोआप बाजूला झाले. पायापर्यंत स्पर्श करू दिलाय. बराच वेळ पायाला घट्ट मिठी मारलेली.
यांची ती अवस्था पाहिली ब्रह्मचैतन्य महाराजांनी उचलून हृदयाला आलं, बुवा बरीच नवीन मंडळी आलेली दिसते, त्यांची व्यवस्था करा. कोण कोण आहे? थोडे भानावर आल्यावर रामानंद महाराज एक क्षणभराची विश्रांती घेतात. मुकुंद अण्णांचा परिचय करून देतात. वेदशास्त्र संपन्न आहेत, 8 पिढ्यापासूनचा घरामध्ये आणि अग्निहोत्र आहे. महाराजांनी सन्मान केला आहे त्यांचा. वा, आपल्यासारखे शास्त्री पंडित वेदांचं संरक्षण करणारे आहात म्हणून जगामध्ये धर्म संस्कृती टिकून आहे, फार सन्मान केला त्यांना. बाबा शास्त्रींचा परिचय करून दिला. सगुण भक्तीचा त्यांचा भागवतावरचा असणारा अधिकार सगळं सांगितलं. हा कोण आहे? कारण तो बाहेर उभारून अनिमिष नेत्राने, अनिमिष कशाला म्हणतात? डोळ्याची पापणी लवू सुद्धा दिली नाही, सारखा महाराजाकडे टक पाहतो. इकडून पाहू का तिकडून पाहू, तिकडून पाहू का? का रामानंद महाराज म्हणत होते, काय माझे महाराज आहेत, गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती, गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती, दया क्षमा शोभे चित्ती, दया क्षमा शोभे चित्ती, राम नामी रंगला या माण गंगा तीरे, स्वामी माझा पाहिला या गोंदावले पुरी, स्वामी माझा पाहिला या गोंदावले, या 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 गोंदावले, या गोंदावले पूर. ते प्रल्हाद महाराज सगळीकडून पाहायला लागले. आपल्याला मारुती रूपात दिसतात का समर्थांच्या रूपात दिसतात? काय डोळ्यामध्ये काय काय भाव असतील? हा कोण आहे असं म्हणल्यावरून मात्र प्रल्हाद महाराज याच क्षणाची वाट पाहत होते. गुरुंनी विचारपूस केली पाहिजे, संतांनी विचारपूस केली की हा जीव कोणाचा आहे. पायावर पडल्याबरोबर उचलून घेतलं आणि त्यांचं वर्णन जेव्हा रामानंद महाराजांनी सांगितलं प्रल्हादाचं, अहो ब्रह्मचैतन्य महाराजांनी उचलून आपल्या मांडीवर बसवलं आहे. हा जुन्या लोकांनी सांगितलं, सांगा बाबा शास्त्री 4 हातावर अंतरावर आहेत, अण्णा 10 हातावर आहेत, पण प्रल्हादाला मांडीवर घेतलं. मी कालच सांगितलं की संतांच्या नेत्रामध्ये अशी ताकद असते. यांनी कोणकोणत्या जन्मात काय काय केलं, प्रल्हाद महाराज पुढे काय काय करणार आहे माहिती होते. सुवर्ण असावा आणि त्याला सुगंध असावा. आज रामानंद महाराजाला ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रल्हादाला मांडीवर बसून घेतलं. बाबा परिचय कोणी करून दिला? रामानंद महाराजांनी या प्रल्हादाचा, याच्या सेवाभावाचा, याचा नामप्रेमाचा. अजून अनुग्रह दिलेला नाही तर त्याची ही अवस्था आहे. अनुग्रह दिल्यावर काय होईल? ब्रह्मचैतन्य महाराजांनी मस्तकावरून हात फिरवला. वा वा म्हणजे पांडुरंग वा, खूप नाव काढील बरं. आणि आज आपल्याला हे सगळं स्वरूप दिसतंय आपल्या महाराजांचं. एवढा अपाट जनसागर आमच्या प्रल्हाद महाराजांनी जो जवळ केला त्याचं कारण आहे गुरु, परमगुरु, परात्पर गुरु या सगळ्यांचे आशीर्वाद मिळवले. त्या दिवशी इष्टी होती, दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी पूजा झाली, महापूजा झाली. सगळं वर्णन सांगत बसत नाही मी आपल्याला, मला भान राहत नाही बोलायला लागल्यावर. कोणत्या प्रसंगावर किती वेळ द्यायचं सगळं चिंतन करून ठेवतो. एक इथं बसलो की सगळं वाहून जातं. बस काय करू, हे टाळायचं ते टाळायचं, ते काहीच टाळल्या जात नाही. मी तरी काय करू. गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदात साजरा झाला. ब्रह्मानंद महाराज होते. लाडूचा आग्रह, अहो त्यांना लाडू बुवाच म्हणत होते ब्रह्मानंद महाराजांना. अन्नदानाची हौस, पक्वान्नाची हौस. सगळ्यांचं व्यवस्थित रीतीने समाचार घेतला गेला. महाराजांचा आशीर्वाद पर प्रवचन झालं. आमचे ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचनातून संदेश देणार काय शिष्यांना? त्या दिवशी प्रवचनात महाराज म्हणाले, आज गुरुदक्षिणा तुम्ही द्यायची नाही, मी मागेल त्याला ती त्यांनी द्यायची. घाबरले माझ्यासारखे कंजूस माणसं. महाराज जर म्हणले आपल्या आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढे टाका, तर पंचायतच झाली. पुन्हा यायचं का नाही गोंधवल्या. लोक घाबरले. आता महाराज काय मागतात? महाराज म्हणले आज गुरुदक्षिणा मी मागणार आहे. इथे हा हंडा ठेवलेला आहे. आपल्यातला एक एक दुर्गुण मला दिला तेवढा लिहान त्या हंड्यात टाका.